लाडकी बहीण योजना आणि रक्षाबंधनाचे गिफ्ट मागील अनेक दिवसांपासून सर्वत्र सोशल मीडिया असेल तसेच न्यूज चॅनल असतील सर्वत्र एकच बातमी सुरू आहे। लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनचे गिफ्ट नक्की किती मिळणार? 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार? कारण अनेक नेते असतील ज्यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असतील, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे असतील, शिवसेनेचे आमदार अमोल खताळ असतील, त्यासोबतच भाजपाचे आमदार देखील आता यामध्ये फेसबुक असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, इंस्टाग्राम असेल, सर्वत्र फेसबुक पोस्ट करत आहेत की यामध्ये सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे मिळून पैसे येणार आणि लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार। परंतु आता यामध्ये नक्की खरं काय आहे, सत्यता काय आहे, GR नक्की काय सांगतो याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ही सर्व माहिती आणि सर्व अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि तुमचे स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता आता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता यामध्ये आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्ट आणि इंस्टाग्रामला देखील पोस्ट केली आणि या पोस्टमधून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जमा होणार आहेत। आता रक्षाबंधनची पूर्वसंध्या म्हणजे रक्षाबंधन आहे 9 तारखेला, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला हवेत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे पैसे जमा किती होणार, कारण 1500 रुपये येणार की 3000 रुपये येणार? आता यामध्ये आपल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल फेसबुक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार। त्यांनी एकट्यानेच नाही तर त्यासोबत माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय शिवतारे असतील, अमोल खताळ असतील यांनी देखील पोस्ट केले आणि पोस्ट करून सांगितले की लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। परंतु आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी जे पोस्ट केली आहे, ज्या या विभागाच्या मंत्री आहेत आणि ज्यांच्याद्वारेच या निधीचे वितरण केले जाणार आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आणि जुलै महिन्याचेच पैसे मिळणार, ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत। आता हे जे इतर नेते आहेत ते आधी पोस्ट का करत आहेत, तर लक्षात घ्या काय झालं की न्यूज चॅनल असतील, आपल्या न्यूजच्या माध्यमातून अनेकदा या बातम्या केल्या गेल्या की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र येणार, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र येणार आणि त्यामुळेच सर्वांचा संभ्रम झाला की लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार। परंतु वास्तविक पाहता हे सत्य नाही। वास्तविक लाडक्या बहिणींना जे पैसे मिळणार आहेत ते लाडक्या बहिणींना आता येत्या 2-3 दिवसांमध्ये मिळणारे पैसे 1500 रुपये असणार आहेत। आता रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच की 8 ऑगस्टला या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर 3-4 दिवसांमध्ये म्हणजेच की 12 तारखेपर्यंत 13 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होणार आहेत, 1500 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब एक असणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला नाही, ज्यांना जून महिन्याचे 1500 रुपये आले नाहीत, त्या जवळपास 26,40,000 महिलांना यावेळी जुलै महिन्याचे देखील पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांच्या अर्जांची पुनर्पडताळणीची प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा सुरू आहे देखील आणि त्यामध्ये ज्या पात्र ठरतील, ज्या छाननीमधून पात्र ठरणार आहेत त्यांना योजनेचे पैसे मिळतील आणि ज्या अपात्र ठरतील त्यांचा लाभ मात्र बंद केला जाणार आहे, असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे। तुम्हाला योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करा, यूट्यूबला पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।